गजरा मुखडा माझ्या काळजात। हॅलो मित्रांनो, मी गणेश, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आत्ता जे स्क्रीनवरती व्हिडिओ प्ले आहे तसं व्हिडिओ कसे एडिट करतात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत शिकवणार आहे, म्हणून हे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आपला आजचे व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, असले व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काइनमास्टर ॲप लागेल। तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे, तिथून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल। मी आधीच ओपन करून ठेवलेलं आहे। तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं मोठं गोल दिसते, तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला साईज दिसते, जी तुम्हाला शेवटची साईज आहे 1.1 ती साईजवरती क्लिक करायची आहे। त्या साईजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लेअर, मीडिया, ऑडिओ असं वाईज 3-4 ऑप्शन दिसतील। आपल्याला वरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जे जे फोटो टाकायचे त्या व्हिडिओत ते फोटो घ्यायचे पडतील। मी हे फोटो घेतो। तर मित्रांनो, मी फोटो घेतलेला आहे। ते फोटो घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करा, ते क्रॉपमध्ये जा आणि सर्व फोटोंना असं बरोबर झूम करून अशा प्रकारे स्क्रीनवरती लावून घ्या आणि याला छोटं करून घ्या। अशा प्रकारे हे लेअर छोटं करत चला आणि स्क्रीनवरती बरोबर लावत चला। तर मी हे पटापट करून घेतो। तर मित्रांनो, मी सर्व फोटो क्रॉपिंग करून घेतलेले आहे। ते आपले व्हिडिओ असं झालेला आहे तयार। त्यानंतर या व्हिडिओला सेव्ह करून घ्या। सेटिंगच्या वरती जे सेव्हचं ऑप्शन असेल तिथे क्लिक करून हे व्हिडिओ सेव्ह करून घ्या। तर मी थोडा फास्ट करून घेतो व्हिडिओ। तर मित्रांनो, व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला अजून साईज निवडायची, ती साईज घ्यायची। मोठा कॉलवरती क्लिक करा आणि 1.1 ची साईज ती सिलेक्ट करा। ती साईज घेतल्यानंतर तुम्हाला मीडियामध्ये जावं लागेल, बॅकग्राऊंडमध्ये जावं लागेल। ब्लॅक स्क्रीनचा बॅकग्राऊंड घ्यायचा पडेल। या बॅकग्राऊंडला असं सोडून द्या। नंतर लेअरमध्ये जा, मीडियामध्ये जा। तुम्हाला 2-3 फोटो घ्यायचे पडतील। तुमचे जे फोटो टाकायचे या सॉन्गमधला ते फोटो घ्यायचे पडतील। मी 2-3 फोटो घेतो। साईडला असं फोटो लावल्यानंतर हा फोटो इथून कट करून द्या। तर कैचीमधून जाऊन इथं बाजूचं जे ऑप्शन दिसेल ते कट करून घ्या। नंतर एका फोटोवर क्लिक करा। इथं तुम्हाला ओव्हरले ॲनिमेशन नाव दिसेल, तिथं क्लिक करा आणि तुम्हाला जे ॲनिमेशन घ्यायचे ते फिल कर हे ॲनिमेशन घ्यायचे। तर सर्व फोटोंना असं ॲनिमेशन लावून घ्या। 3 फोटो घेतलेले आहेत, त्यांना हे ॲनिमेशन लावून घ्या, फिल कर। तर हे सर्व फोटोंना ॲनिमेशन लावल्यानंतर तुम्हाला अजून मीडियामध्ये जावं लागेल आणि तुम्ही जे आत्ता व्हिडिओ सेव्ह केलेला आहे ते फोटोंचं ते व्हिडिओ घ्यायचे पडेल। त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि स्पीड कंट्रोलमध्ये दाबा आणि याला स्पीडला असं 6.5x पुढं घेऊन जा। एवढं सेव्ह करा। त्यानंतर या व्हिडिओवरती एकदा क्लिक करा। इथं डुप्लिकेट असं डुप्लिकेट करत करत तुम्हाला 8-9 डुप्लिकेट हे लेअर बनवायची आहेत। तर मित्रांनो, मी हे 9 लेअर बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला एक अजून फोटो घ्यायचा पडेल। तुमचा जो फोटो टाकायचा आहे तो फोटो घ्यायचा पडेल। मीडियामध्ये जाऊन तो एक फोटो घेऊन घ्या, फक्त फोटो घ्या। तर मी हाच एक फोटो घेतो। या फोटोला अशा प्रकारे तर क्रॉपिंगमध्ये जाऊन असं बरोबर लावून घ्या, अशा प्रकारे तुमच्या हिशोबाने। नंतर क्लिक करा। तर आपले हे व्हिडिओ बनवून झालेलं आहे आणि तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचं स्टेटस लागेल आता फक्त। तर ते ब्लॅक स्क्रीनचं स्टेटस लागेल तुम्हाला। ते स्टेटस लावण्यासाठी तुम्हाला लेअरमध्ये जावं लागेल, मीडियामध्ये जावं लागेल आणि ते स्टेटस घ्यायचे पडेल। तुम्हाला जे स्टेटस लावायचे ते स्टेटस घ्यायचे पडेल। तर मी ते स्टेटस घेतो। जे आपलं हे ब्लॅक स्क्रीनचे इफेक्ट स्टेटस आहे ते घेतल्यानंतर याला इथं दाबून फुल स्क्रीन करून घ्या। नंतर त्या स्टेटसवरती क्लिक करा आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन याला स्क्रीनमध्ये करा। स्क्रीन क्लिक केल्यानंतर याला अशा प्रकारे पुढे ओढून लावून घ्या। असंच आपल्याबरोबर सुरुवातीला होत। तर लावल्यानंतर हे स्टेटस लावल्यानंतर आपले व्हिडिओ अशा प्रकारे बनवून गेलेले आहेत। आणि तुमच्याकडे ऑडिओ सॉन्ग असेल ते सॉन्ग लावू शकते तिथं। तर मी आधीच सॉन्ग लावून घेतलेलं आहे। तुम्हाला या इफेक्ट्समध्ये हे सॉन्ग भेटून जाईल।
त्याच्यामुळे ऑडिओ सॉन्ग टाकायची काही गरज नाही तुम्हाला. तर मित्रांनो अजून तुम्हाला एकदा लेअरमध्ये यावं लागेल, मीडियामध्ये जावं लागेल. तुम्हाला एक फोटोची PNG लागेल. तर त्या PNGवरती क्लिक करा. नंतर याला फुल स्क्रीन करा. फुल स्क्रीन केल्यानंतर आणि या फोटोला 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्या. आपले थिएटर जितके सेकंदाचे तितक्यापर्यंत वाढवून घ्या. त्यानंतर आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्यावरती जे सेव्हचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं HD ऑप्शन भेटेल. 1080x720 तुम्हाला जितके HD सेव्ह करायचे तितके HD लावून घ्या. आणि लावल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट नाव असेल खाली तिथं क्लिक करा आणि तुमचं हे स्टेटस सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार. तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट्स करा, मी नक्की उत्तर देईल तुमचं. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. आजच्या व्हिडिओ बस इतकंच होतं.